आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौड़ी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। यीशु 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 मुझे यीशु 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 मुझे यीशु 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 ओ माझा यीशु मुझे यीशु 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 मुझे यीशु 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 मुझे यीशु 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 ओ माझा यीशु तू माझी महिमा है मी तुझी महिमा है तू माझी परिपूर्णता मी तुला पूर्ण करतो तू माझी महिमा है मी तुझी महिमा है तू माझी परिपूर्णता मी तुला पूर्ण करतो माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू ख्रिस्त माझ्यामध्ये महिमाची आशा त्या ख्रिस्ताच्या द्वारे मी सर्व करू शकतो ख्रिस्त माझ्यामध्ये महिमाची आशा आशा त्या ख्रिस्ताच्या द्वारे मी सर्व करू शकतो माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू येशूच्या नावात सर्व सामर्थ आहे येशूच्या नावात सर्व काही आहे येशूच्या नावात सर्व सामर्थ आहे येशूच्या नावात सर्व काही आहे माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू तूच माझी ज्योती तूच माझी आशा मी आनंदित आहे की येशूच आहे तूच माझी ज्योती ज्योती तूच माझी आशा आशा मी आनंदित आहे मी येशूच आहे माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू माझे येशू 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 माझे येशू 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 माझे येशू 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 ओ माझा येशू
ओ माझ्या येशू, ओ माझ्या येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचा मी परत एकदा स्वागत करीते या नवीन वर्षामध्ये, रविवारच्या पहिल्या सर्व्हिस मध्ये. तर ही वेळ आहे प्रार्थनेची. जिथे कुठे तुम्ही असाल, तुम्ही सेंटर मध्ये असाल, तुम्ही आम्हाला ऑनलाईन पाहत असाल, तुमच्या आजूबाजूला कोणी असेल, तुम्ही त्यांनाही आमंत्रित करू शकता या प्रार्थने वेळेसाठी. आणि आपल्या जागेवर उभे राहून हात उचलून आपण परमेश्वराला धन्यवाद देणार आहे. त्रिपोशाला बोंदगा सेते रेद्रगा सीताला बोंद्रमा सेते रे बो शांता का सीतारा बोंद्रे सेते रेद्रका सीतारा हांतो कोलाबाशी ब्रबासे केंते रीदा का सता का सेते कास्योन तो कोसोला राबाशी ब्रसेते रेद्रगा सीताला बोंद्रमा सेते रे बो शांता का सेते राधा गा सीता कोसो होंत्र का सेले रे यंत्र कोशाला बोंते. धन्यवाद द्या, प्रार्थना करा, धन्यवाद द्या, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत राहा. रिबो शाला बोंद्रमा अंता का सेते रेद्रका सोला हांतो. धन्यवाद द्या परमेश्वराला या नवीन वर्षासाठी, या पहिल्या सर्वेसाठी. रिबो शांतो रीद्रगा सोतोला रा बोंद्रमा अंता रे शेते रे बोंदा रीदो सोतोला रा बोंद्रमा अंता का सेते रे बोंद्रमा सेते रे हेंतो रीता का सोतो. धन्यवाद 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 धन्यवाद. ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना आणि धन्यवाद देवाला ढगांना गोळा करण्याच्या या वर्षासाठी करत आहोत. आपण स्तोत्र संहिता याचा 48वे अध्याय आणि 1 ते 2 वचन सांगते. परमेश्वर थोर आहे. आपल्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुती करतात. हालेलुया. देवाचे पवित्र शहर सुंदर आहे. त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते. सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे. हालेलुया. हे त्या महान राजाचे शहर आहे. इतर राष्ट्रांमध्ये त्याच्या गौरवाची घोषणा करा. हालेलुया. सर्व राष्ट्रांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये. 2022 ढगांना गोळा करणारे वर्ष. हालेलुया. आपल्यासाठी भविष्यवाणीचे वचन आणण्याबद्दल परमेश्वराची स्तुती आणि आभार मानण्यासाठी आपले हात वर करा. हालेलुया. घोषणा करा की आपण या वर्षासाठी वचनासोबत चालत आहोत. हालेलुया. आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय परिणाम देत आहोत. हालेलुया. तर प्रार्थना करा. रिबा शाला बोंदा का सेते रांदा का सीतो को सोतो ईद्रगा सेते लेरे बो शाला बोंद्रमा सेते रेंदा का सीता ला बो शाला बो शांते रेद्रगा सीता ला बो आंता का सेते रिबा बाबा सी ब्रोको सोतो लोरो बो शांते रेद्रगा सीता ला बोंद्रमा सेते लेरे बो शाता ला बा रिबा साकीता ला बोंद्रमा तो को सोलो रा बांदे लेरे सेते रीदा सा तो कोसोलोरा बांधे रेहनते. आपले हात वरती करून परमेश्वराला धन्यवाद द्या. रिबो सोंद्र का सेते रे बोंद्रमा सेते. हा वर्ष आहे ढगांना गोळे करण्याचे. रिबा शांतो कोसेते रहांतो कोत्र आंतो कोसियाता इद्रेगे सेतलारा बोंद्रमांते केत रहांते. जसे आपले पास्टरने आपल्यासाठी भविष्यवाणी केली आहे त्यानुसार हा वर्ष आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. रिबो शांतो कोसोत्र का सेले रे बोंद्रमा सेते रिदो सोहोत्र हांता का सीताला बोशाते रेतो को सियाता kasata hanta kasita la raboshontra casa ida kosoto rahanta ripresete le bondra masete rita kasiato roboshate rahanto kosiata rabondra masete le reboshanta rido soto rohontra casa yato rahanta kasete rendra kaset rohontra kasele le bondra masoto ribahata kosa hate. धन्यवाद 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 द्या. धन्यवाद करा परमेश्वराचा. रिबो होंद्र कासेते रे होंत कासेता रिबो शो होंद्र हासे रे होंत कासियाता. हा 2022 आपल्या ढग गोळा करण्याचे वर्ष आहे. तर आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, घरच्यांसाठी, सगळ्यांसाठी चांगले ढग गोळे करा. रिबो होंद्र का सहाता रिदो होंद्र का सेतेले रे भोंद्र मानते. वचनाद्वारे चाला. रिबो होंद्र हाते वचन तुमच्यामध्ये सततपणे काम करते. येशूच्या नावात रिहोंद्र का सहांते के सेते रिबो होंद्र का सेते रहांतो. हा वर्ष वचनाबरोबर चालण्याचे. तर आपण सगळे वचनाबरोबर चालतो येशूच्या नावात. रिबो Rama Santa Casiata, Ribo Sotolara Bandra Sete, Rehentro Cosiata, Ribondra Masete. Oh, धन्यवाद 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 पिता परमेश्वर. धन्यवाद. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन.
हालेलुया. आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण विशेषतः भारतातील सर्व पुरुष आणि राष्ट्रांच्या नेत्यासाठी प्रार्थना करत आहोत. हालेलुया. आपण वचन बघणार आहोत. पहिला तिमोथी असं दुसरा अध्याय 1 ते 4 वचन सांगते, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसाच्या वतीने करावे. हालेलुया. आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्याच्या वतीने करावे. प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. हालेलुया. हे आपल्या तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे. हालेलुया. ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. राष्ट्रासाठी, नेत्यांसाठी आणि विशेषतः भारतातील सर्व लोकांसाठी आत्म्याच्या भाषेत उत्साहपूर्वक प्रार्थना करा. 2022 मध्ये जगभरात स्वार्थ आणि सत्याच्या वर्षावाच्या सतत आणि जलद प्रसाराची घोषणा करा. हालेलुया. तर आपण या प्रार्थनेबिंदूनुसार प्रार्थना करणार, घोषणा करणार. रिबाला हांत्रा कासेते लेरे भोशा अजेते रिद्र आंदो कोसोयाता कासेते रांदा कासीता लारा भोशा आजांदा गाजीदा रिद्रो कोसोतो लारा बोंद्र मासे एंतो कोसीता लारा बोंदे रेशो लारा बोंद कासेते रेहेंता कासियाता रिब्रेसेते लारा बोंद्र मासोंत कासित्र कासेते रेंद्र कासीलारा बोंद्र माशेते. हो पिता परमेश्वर, आम्ही घोषणा करतो, प्रार्थना, विनंती, आभार प्रदर्शन करतो पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आमच्या राष्ट्रासाठी, आमच्या राष्ट्राच्या नेत्यांसाठी पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, ते सर्व पिता परमेश्वर सत्याच्या ज्ञानामध्ये चालते येशूच्या नावात. रिओ जोहोंद्र कासेत लहांत्रो कोंद्र कासेतो रिबोतो राबालारा बो शांता. हो पिता परमेश्वर, तुझे पिता परमेश्वर तुझ्या नावात पिता परमेश्वर आम्ही सर्वत्र पिता परमेश्वर संपूर्ण राष्ट्रामध्ये पिता परमेश्वर तारण्याची घोषणा करतो. रिहांता कासेले रे बोंद्र कासायाता रिब्रोसोंत्र मांता कासेले रे बोंद्र माशाता लारा बोंदे रेद्रा कासीता लारा बोंद्र मासा आंतो कोतो लारा बाशी ब्रजाते रेंदो कोसीता लारा बोंद्र मांता कासोला लारा बाशा आंते रेद्रा कासीता लारा बोंद्र मांते. हा पिता परमेश्वर आमच्या जगभराच्या पिता परमेश्वर नेत्यांसाठी पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, त्यांचे जे पण निर्णय होतात पिता परमेश्वर ते सुसमाचारच्या हितमध्ये होते येशूच्या नावात. पिता परमेश्वर तुझ्या इच्छेप्रमाणे पिता परमेश्वर संपूर्ण राष्ट्रामध्ये पिता परमेश्वर शांतता पिता परमेश्वर आनंदाने पिता परमेश्वर आम्ही राहतो येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, तुझे सत्यामध्ये पिता परमेश्वर सर्वत्र पिता परमेश्वर सर्व लोक पिता परमेश्वर सत्यनिष्ठेने चालते येशूच्या नावात. रे हेंतो कोसीरा बोंद्र मासा कोतो रिद्र गासाला बोंद्र मानते गेतेले रे बोशाते. होय पिता परमेश्वर, पिता परमेश्वर सर्वत्र पिता परमेश्वर तुझे वचन, तुझे सुसमाचार पिता परमेश्वर तेजीने पिता परमेश्वर वाढते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, लोकांचे तारण होते येशूच्या नावात. रे एंतो कोसीरा बांदा कासेते रेले रे बो शांता कासीब्रा बातो रहांतो कोसियाता रिदा सहांता कासेते ले रे बोंद मासेते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद पिता परमेश्वर. ही सर्व प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आपला आजचा तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण पहिले तिमोथी याचे दुसरे अध्याय आणि 4 वचन वाचणार आहोत. वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे. हालेलुया. आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. हालेलुया. तर आपण जसं सतत वर्षभर प्रार्थना करतो, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या घरच्या लोकांसाठी, आपल्या आज परिसरमध्ये जे राहतात त्यांच्यासाठी, आपल्या मित्रांसाठी प्रार्थना करा. ते सर्व ज्यांचे तारण झाले नाही असं तुम्हाला माहितीये, तुम्हाला कळलं, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, घोषणा करा. अहांतो कोसेते रेद्रा कासिलारा बोंदा मासेते रिंदा कासिता कोसोतो ओ जाता कासिता लारा बांद्र कासेते रेदा कासिंत्र माले रे बोशा अहांता कासिता रिदो सोतो लारा बोशा अहांतो कोसी ब्रेबेते रेंदा गा सोतो लारा बांदे राधा दादा किसो कोतो रहांता रेहेंतो रिदाबा कासिता लारा बोंद्र मासेते. ओ पिता परमेश्वर, जसं पिता परमेश्वर तुझ्या वचनाद्वारे पिता परमेश्वर जी तुझी इच्छा आहे पिता परमेश्वर सर्वांसाठी पिता परमेश्वर, होय
होय पिता परमेश्वर, त्या इच्छेनुसार पिता परमेश्वर आम्ही घोषणा करतो, प्रार्थना करतो पिता परमेश्वर, आमच्या नातेवाईकांसाठी, आमच्या पिता परमेश्वर घरचे लोकांसाठी, आमचे भाऊ बहिणीसाठी, आई वडिलांसाठी पिता परमेश्वर, आमच्या मित्रांसाठी पिता परमेश्वर, ज्यांचे तारण नाही झाले पिता परमेश्वर, आमच्या आस परिसरामध्ये, आमच्या सोसायटीमध्ये, आमच्या चाळीत पिता परमेश्वर जे राहतात त्या सर्वांचा पिता परमेश्वर आम्ही तारण बोलतो येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, ते सर्व तुला आपला प्रभू, आपला तारणारा म्हणून स्वीकारते येशूच्या नावात. रे एहंतो कोसरबान Casele bondra manta kita la rabashate renta casitro cosola la batale rehente rida casita la rabondra masete randa casila rabosha azoto rahanta casiate redra casolo rabanda manta casete redo soto la rabasibra bahanto cosiate. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. होय पिता परमेश्वर, जसं आम्ही प्रार्थना केली पिता परमेश्वर, जे वचन आम्ही वाचले पिता परमेश्वर, सर्व पिता परमेश्वर प्रार्थना ऐकली गेली त्याच्यासाठी धन्यवाद देतो पिता परमेश्वर. आणि त्या ह्या प्रार्थनेद्वारे पिता परमेश्वर आम्ही पिता परमेश्वर ते खरे परिणाम घेऊन आले येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, सर्व प्रार्थने बिंदू जे आम्ही वाचले पिता परमेश्वर वचनाद्वारे ते आमच्या जीवनामध्ये, आमच्या राष्ट्रामध्ये, आमच्या लोकांमध्ये पिता परमेश्वर, पूर्ण भारतात पिता परमेश्वर पूर्ण झाले येशूच्या नावात. Rianta casita la rabonda masetanta casita idra kasontra माशेते. धन्यवाद, धन्यवाद पिता परमेश्वर. ही सर्व प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर ही वेळ आहे परमेश्वराची स्तुतीची, आराधनेची. तर आपण आपल्या क्वायर टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. राजांचा राजा तू आहेस अद्भुत. हालेलुया अद्भुत. तू आहेस अद्भुत. प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. अद्भुत तू आहेस अद्भुत. राजांचा राजा तू आहेस अद्भुत. हालेलुया अद्भुत. तू आहेस अद्भुत. प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा. तू सर्व तुमचं प्रभू. राजांचा राजा तू आहेस अद्भुत.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 9 जानेवारी. असा विषय आहे, त्यांना त्याच्या नावाचे उत्तर द्यावे लागेल. हालेलुया. असे आरंभिक वचन घेतले गेले आहे. यशायाह त्याचा 10वा अध्याय 27वे वचन. अशूर तुझ्यावर जी संकटे आणीन ती तुला ओझ्याप्रमाणे अथवा जोखंडाप्रमाणे खांद्यावर वाहावी लागतील, पण लवकरच ते ओझे उतरवले जाईल. तुझे सामर्थ्य देव ते जोखंड मोडून टाकेल. हालेलुया. एकदा मी एका भूताला एका विशिष्ट व्यक्तीतून बाहेर येण्यास सांगितले आणि भूत म्हणाला, मी जात नाही, आणि हिंसक झाला. अशर्स चर्चमध्ये बसण्याकरिता जागा दाखवणारे त्या माणसाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण मी त्यांना त्याला सोडण्याचा इशारा केला. त्याने माझ्यावर रागाने आरोप करताच मी शांत राहिलो आणि म्हणालो, तू गेलास. अचानक तो माणूस खूप शांत झाला आणि भूत त्याला सोडून गेला म्हणून खाली पडला. हालेलुया. माझ्यासोबत असलेल्या एका अधिकाऱ्याने नंतर मला सांगितले, पास्टर, मला नेमके काय झाले ते समजले नाही. तुम्ही सैतानाला जायला सांगितले, पण तो गेला नाही. मग तुम्ही म्हणालात तू गेलास आणि मग तो निघून गेला. म्हणून मी म्हणालो, ठीक आहे. देवाचा प्रत्येक शब्द एक नाव आहे आणि जो जे म्हणतो तेच होते. हालेलुया. आपल्याला मार्क 7वा अध्याय 25 ते 30 वचनमध्ये येशूसोबत एक अतिशय प्रेरणादायी समान परिस्थिती आढळते. एक सायरोफिनिशियन स्त्री येशूकडे आली होती आणि त्याने तिच्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली. येशू तिला म्हणाला, जा तुझ्या वाटेने, तुझ्या मुलीतून भूत निघून गेला आहे. हालेलुया. मार्क त्याचा 7वा अध्याय 29वे वचन. त्या सैतानाला येशूने नुकतेच ज्या नावाने संबोधले त्या नावाचे उत्तर द्यायचे होते. हालेलुया. बायबल म्हणते की ती स्त्री घरी आली आणि तिला तिच्या मुलीतून भूत निघून गेल्याचे आढळते. कधी कधी जेव्हा तुम्ही सैतानाला बाहेर काढता तेव्हा त्यांना कसे संबोधित करावे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. काही वेळा तुम्ही त्या सैतानाला सांगण्यासाठी आत्म्याचे नेतृत्व करता, बाहेर ये आणि परत येऊ नको. हालेलुया. राष्ट्रांमधील त्याच्या क्रियाकल्पांविरुद्ध प्रार्थना करतानाही योग्य गोष्टी बोलणे महत्त्वाचे आहे. त्यांचा तुमच्या राष्ट्रांवरील प्रभाव कमी करा आणि त्यांना सांगा, तुम्ही या राष्ट्रातून निघून गेला आहात, तुझा प्रभाव तुटला आहे, तुझे वर्चस्व बंद झाले आहे. हालेलुया. कोणीतरी म्हणाले, आता आपण जगभर जे पाहतो सैतानाच्या कारवायांचा संदर्भ देत ते फक्त मरत्या घोड्याच्या लाथा आहेत, निष्फळ. परंतु आम्ही शक्तीने भरलेले आहोत आणि त्यांच्यावर प्रभुत्व आहे. हे हताश आहेत, अर्धांगवायू झाले आहेत, त्यांची कामे निष्फळ झाली आहेत. आम्ही सफल आहोत, आम्ही विजयी आहोत. आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सैतान आणि त्याच्या अंधाराच्या गटांवर ख्रिस्ताद्वारे राज्य करत आहोत. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमच्या हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. प्रिय पित्या, ख्रिस्तामध्ये आम्हाला दिलेल्या अधिकाराबद्दल धन्यवाद, ज्याद्वारे आम्ही सैतान आणि त्यांच्या दुरात्म्यांवर प्रभुत्व गाजवतो. त्यांचा प्रभाव राष्ट्रातून तुटला आहे. त्यांनी घातलेला धुमाकूळ आम्ही संपवला आहे. चर्च विजयी आहे. पृथ्वीवर ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने राज्य करत. येशूच्या नावात आमीन. ही वेळ आहे साक्षीची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मैं धन्यवाद देना चाहता हूँ हमारे परमेश्वर के जन पास्टर क्रिस का और हमारे परमेश्वर के जन पास्टर आइजक सर का. मेरी गवाही है मेरे सेल की. मेरे सेल में एक सिस्टर आती है और कुछ महीनों पहले वो प्रेग्नेंट थी, और जब वो प्रेग्नेंट थी तो उनके पति ने उनको एक्सेप्ट करने के लिए मना कर दिया था, उनकी डिलीवरी को एक्सेप्ट करने के लिए मना कर दिया था. तो उनके लिए सेल में प्रार्थना हुई और साथ ही साथ उनकी माँ ने भी उनके लिए प्रार्थना करी, उस सिस्टर के लिए. और जैसे ही वो डिलीवरी हुई उसी तुरंत उनके पति ने उनको एक्सेप्ट किया और उनके पति ने उनसे माफी भी मांगी, जो उन्होंने कहा था कि
उस बच्चे को वो एक्सेप्ट नहीं करते हैं। इसके लिए मैं परमेश्वर का धन्यवाद देता हूँ, हमारे परमेश्वर के जन पास्टर आइजैक सर का धन्यवाद देता हूँ, क्योंकि वो हमारे परमेश्वर के जन जो सिखाते हैं, हम अपने सेल में उन वचनों को लगाते हैं, अपने सेल के मेंबर्स उन वचनों को लगाते हैं और हम अपने जीवन में गवाहियां पाते हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, थैंक यू, गॉड ब्लेस यू। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम।
येशू तुझे नाम किती पावन ला 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 हालेलुया. आपल्या हातांना उचला, त्याचा धन्यवाद द्या. आपल्या हृदयाच्या आतून होऊन द्या. हा तुमचा जो धन्यवाद आहे तुमच्या आत्म्यामधून येऊ. आपल्या आत्म्याने त्याचा धन्यवाद द्या. आभाराने भरा ते महान काम जे परमेश्वराने आपल्यासाठी व आपल्याद्वारे केले. धन्यवाद द्या त्या विजयासाठी. धन्यवाद द्या आपल्याला सुरक्षित ठेवल्याबद्दल. धन्यवाद द्या. आपल्या हातांना उचलून बोला, परमेश्वर धन्यवाद तुम्हाला सुरक्षित ठेवल्याबद्दल. धन्यवाद परमेश्वर मला सुरक्षित ठेवल्याबद्दल. धन्यवाद माझ्याद्वारे माझ्या जगाला वाचवण्यासाठी. धन्यवाद प्रभू. धन्यवाद तुझ्या वचनाची समज दिल्याबद्दल. धन्यवाद तुझा आत्मा दिल्याबद्दल. धन्यवाद तुझं वचन दिल्याबद्दल. धन्यवाद मला एक बुलाहट दिल्याबद्दल. धन्यवाद मला उद्देश देण्यासाठी आणि बुद्धी देण्यासाठी की मी त्या उद्देशाला पूर्ण करू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद त्या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली परमेश्वर. आम्ही बोलतो, आमचे आत्मा आणि आमचे हृदय उघडे आहे तुझ्या वचनापासून ऐकण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी. प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. जोरात ओरडू शकता महिमा. खुश होऊन ओरडू शकता महिमा. किती लोक खुश आहेत आज? तर बोलू शकता शेजाऱ्याला हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हे आपले वर्ष आहे ढगांचे एकत्र येण्याचे. बोला, हे आमचे वर्ष आहे ढगांचे एकत्र येण्याचे. प्रेज द लॉर्ड. तर किती लोक होते एकच्या सर्व्हिस मध्ये? किती लोक होते? किती लोक होते? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो संदेश पास्टरने तिथे दिला त्याला समजणे खूप गरजेचे आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगते जे काही कराल ते समज बरोबर करा. प्रेज द लॉर्ड. कारण जेव्हा तुम्ही समजून करता त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो आणि तुमची आत्मा त्यासोबत इन्व्हॉल्व होते. जसं मी आता तुम्हाला सांगतोय, बोला नी हाव. बोला नी हाव. आता तुम्हाला ठाऊक नाही नी हावचा काय अर्थ आहे. तर तुमची आत्मा त्यामध्ये एकत्र नाही. तुम्हाला ठाऊकच नाही तुम्ही काय बोलले. सो प्रभू बोलतो जे काय करा ते समजून करा की जे काय करत आहात तुम्ही ते काय करत आहात, कारण त्याचा फायदा तुम्ही उचलू शकाल. आणि हेच कारण आहे की जेव्हा परमेश्वरचे वचन तुमच्याकडे येते तुम्हाला त्यासोबत मनन करायची आवश्यकता आहे. हा उद्देश केवळ प्रवचन नाही आहे जे स्वतः काम करेल. यामध्ये तुमची आणि माझी एक भागीदारी आहे. प्रेज द लॉर्ड. तर ह्या वर्षाचा जो संदेश आहे खूप महत्त्वाचा आहे. कारण खूप लोकांना वाटते अरे हे वर्ष काहीतरी घेऊन येईल. एक गोष्ट जी आपण वारंवार इम्फसाइज केली आहे की वर्ष काही घेऊन येत नाही. वर्ष काहीच घेऊन येत नाही. आपण आहे जे वर्षात काहीतरी घेऊन जातो. खूप जणांची आशा पूर्ण होत नाही. त्यांना वाटते ओ वर्ष काहीतरी घेऊन येईल.
वर्ष काय घेऊन येत नाही. हे जे वर्ष आहे माझ्या आणि तुमच्याप्रमाणे हे वर्ष 2022 आहे. आणि पास्टरने आपल्याला सांगितले खूप जणांच्या प्रमाणे 2022 नाही. आपण ओरडत आहे नवीन वर्ष झाले, पण काही देश आहे जे नवीन वर्ष आता साजरा नाही करत, दुसऱ्या कुठल्याही दिवशी साजरा करतात. खूप सारे देश आहेत असे, खूप सारे देश आहेत जसं की इथिओपिया आहे, ते आता 2014 आहे. लांब का जातं, भारतातच जे पांचांगचं कॅलेंडर असतं त्यामध्ये हे संवत चालले, विक्रम संवत, आठवण तुम्हाला किती जणांना माहीत आहे हे काय चालू आहे 2078. तर हे गोष्ट ही वर्षाची नाही की 2022 कुठला आशीर्वाद घेऊन येतो, नाही. गोष्ट कसली आहे, बोलणे कसले आहे, परमेश्वराच्या टायमिंगची, की हे परमेश्वराची वेळ आहे. कोणाची वेळ आहे? आणि त्या परमेश्वराच्या वेळेनुसार प्रभूने आपल्याला सांगितलं आहे हे कुठला वेळ आहे? ढगांचे एकत्र येण्याची. परमेश्वर हे नाही बोलला की 2022 ॲज पर आहे, हां, पण प्रभू बोला ही जी वेळ आहे ती 2022 हे आपले वर्ष आहेत. काय? ढगांचे एकत्र येण्याचे. परमेश्वर असं नाही, परमेश्वर काय बोलतो? ही वेळ आहे, हे वर्ष आहे. काय आहे? ढगांचे एकत्र येण्याचे. तर इन्फेसिस 2022 वर ठेवू नका. तर लक्ष तुम्हाला 2022 वर नाही द्यायचं, तर लक्ष कसं द्यायचं? ह्या वेळेवर. बोला ही वेळ, हे वर्ष 2022 नाही, हे वर्ष. आता काय पण असू शकतं, कुणासाठी 2014 असू शकतं, कुणासाठी 2078 असू शकतं, कुणासाठी काय असू शकतं, ते फरक नाही पडत. मॅटर काय करतो? ही जी वेळ आहे, हे जे वर्ष आहे, वर्ष पण काय आपण त्याला वर्ष बोलतो, पण प्रभूच्या प्रमाणे ते काय आहे? वेळ, एक युग. प्रभू बोलला हे जे युग आहे ते काय आहे? हे वर्ष जे आहे, ही वेळ कसली आहे? ढगांचे एकत्र येण्याची. प्रेज द लॉर्ड. ऐकत्या तुम्ही तर नीट समजून घ्या, नाही तर काय तुमची आशा कशावर असेल? वर्षावर. 1 महिना झाला, अरे काहीच नाही बदललं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, काय बदललं नाही. ही वेळ कसली आहे? ढगांचे एकत्र येण्याची. प्रेज द लॉर्ड. जे वचन तुमच्याकडे येते, तुम्हाला वचनाप्रमाणे बघण्याची गरज आहे. वचन येतच यासाठी कारण ते तुम्हाला बघण्यास मदत करो. ऐकून घ्या, कारण नियम असा आहे जे तुम्ही बघाल तेच तुम्हाला मिळेल. चला काही वचन वाचू. उत्पत्ती त्याचा 15 अध्याय वाचू, पहिल्या वचनापासून. खूप चांगलं आहे वचन. उत्पत्ती 15 अध्याय, पहिले वचन. या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामच्या दृष्टांतात परमेश्वराचे वचन, बोला परमेश्वराचे वचन, आठवण राहील. ह्या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, अब्राम भिवू नको, मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद देईल, असे मी तुला मोठे प्रतिफळ देईल. पुढचे. परंतु अब्राम म्हणाला, परमेश्वर देव असे काही प्रतिफळ नाही की जे काही करू मला आनंद होईल, कारण मला मुलगा नाही, म्हणून माझ्या मरणानंतर माझे सर्व काही दिमिश्काला माझ्या गुलाम एलिएझर यालाच मिळेल. नेक्स्ट. अब्राम पुढे म्हणाला, तू मला मुलगा दिला नाहीस, म्हणून मी काय बघतो? बोला काय बघतो? अंडरलाईन करा. पहिला काय बघितलं? परमेश्वराचे वचन. आता काय सांगत आहे? काय बघतो? माझा गुलामच माझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल. नेक्स्ट. तर परमेश्वराचे हे वचन, बोला परमेश्वराचे हे वचन. 15:1 मध्ये काय आलं होतं? देवाचे वचन. चला वाचू 15:1. लक्ष द्यायला सुरुवात कर. या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे हे वचन दिसलं. तुम्हाला काय आलं? परमेश्वराचे वचन. 4 मध्ये जाओ. देवाचे वचन अब्राहमकडे आले. तू म्हणाला तुझं सर्व काय त्या तुझ्या गुलामाला मिळणार, तर तुला मुलगा होईल आणि तोच तुझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल. इथे खूप मोठी गोष्ट प्रभू करत होता, पण अब्राहमाला समजत नव्हते अब्राहमचा रोल काय आहे. इथे पण परमेश्वराने स्वतःचे वचन दिले. पहिल्यामध्ये पण प्रभूचे वचन होते, पण प्रभूने शेवटी वचन का दिले? 5. मग देव अब्राहमाला रात्रीचे आकाश दाखवण्यासाठी बाहेर नेले. देव म्हणाले, हे आकाश तारांगण पहा, तुला मोजता येणार नाही तितके ते आहेत. देवाचे वचन त्याकडे का आलं होतं? कारण वचनाप्रमाणे त्याने बघितले पाहिजे ह्यासाठी. पण अब्राहमने वचनाप्रमाणे नाही बघितले. चला चला परत जाऊ 1 पासून. थोडं समजायला सुरुवात झाली. 2-3दा गेल्यावर पूर्ण गोष्ट समजेल तुम्हाला. या सर्व गोष्टी घडल्यावर अब्राहमाला दृष्टांतात परमेश्वर वचन आले. देव म्हणाला, अब्राहम भिवू नको, मी तुझे रक्षण करेन आणि तुला आनंद होईल, असे मी तुला मोठे प्रतिफळ देईल. जेव्हा वचन त्याकडे आलंय, परमेश्वर आशा करत होता की तो वचनाप्रमाणे त्याने वचनाप्रमाणे बघायला हवे. पण बघा अब्राहम काय बघत होता. चल जाओ. अब्राहम बोला अब्राहमाने बोलले,
अच्छा, तुम्ही कुठले कपडे घातले? कोण आपला कपड्याचा रंग सांगत आहे? कुठले कपडे घातले तुम्ही? जांभळा. तुम्ही कुठले घातले आहे? येल्लो. तुम्ही कुठले घातले आहे? ब्राऊन. ओके. आणि कुठले? सगळे सफेदच घालून आले आहेत आज. आणि कुठले घातले आहे? कुठले घातले आहे? मरून. ओके. म्हणजेच काय बोलले त्यांनी? जे त्यांनी बघितले. हॅलो, काय बोलले? बोला माझ्याशी. तुम्ही कुठले शर्ट घातलाय? स्वतःचा कलर बघा, सांगा. आपला रंग सांगा. 1 2 3 सांगा आपला रंग. तुम्ही काय सांगत आहात? तुम्ही काय बोलता? जे तुम्ही बघता. तर अब्राहम बोलला. अब्राहमने तेच बोलला जे त्यांनी बघितले. प्रेज लॉर्ड. परमेश्वर काय बोलला? चला बघू. या सर्व गोष्टी घडल्या. अब्राहमाला दृष्टांत परमेश्वरचे वचन आले. देव म्हणाला, अब्राहम भिवू नको. बोला, भिवू नको. भिवू नको. मी तुझे रक्षण करेन आणि तुला आनंद होईल असे मोठे प्रतिफळ देईल. नेक्स्ट. पण तो अब्राहम म्हणा, परमेश्वर असे काही प्रतिफळ नाही की जेणेकरून मला आनंद होईल, कारण मला मुलगा नाही, म्हणून माझ्या मरणानंतर सर्व काही दिमिश्काला माझा गुलाम एलिएझर यालाच मिळेल. अब्राहम काय वेगळंच बघत होता. परमेश्वर त्याला काही वेगळेच दाखवायचे होते. परमेश्वर काय सांगत होता? तू भिवू नको, जे मोठे प्रतिफळ मी आहे. अब्राहम स्वतः विशेष बघत होता. चला तिसऱ्यामध्ये आज आपण बघू. अब्राहम पुढे म्हणाला, अजून सुद्धा तो बोलतच आहे. तू मला मुलगा दिला नाहीस. म्हणजे विचार करा, परमेश्वर बोलत आहे तुझ्याकडे हे आहे, आणि अब्राहम काय सांगत आहे? माझ्याकडे हे आहे. तू तर मला मुलगा दिला नाही, म्हणून माझ्या घरात जन्मलेला माझा गुलामच माझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल. अब्राहम कुणाला वारस बघत होता? आपल्या त्या नोकराला. पण परमेश्वर त्याला काय सांगत होता? काय वेगळे. परमेश्वर वचन अब्राहमकडे आले. तो म्हणाला, सर्व काय त्या तुझ्या गुलामाला मिळणार नाही, तर तुला मुलगा होईल, तोच तुझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल. तुम्हाला याला चांगला प्रकार समजायचा आहे. आपण वाचू उत्पत्ती 13 अध्याय 14 वचन. तुम्हाला समजावं लागेल की पहिल्यांदा नव्हते, स्टोरी कुठे तर आले होते. पहिल्यांदा नव्हते जे परमेश्वर अब्राहम याविषयी बोलत होते. लोट निघून गेल्यावर परमेश्वर अब्राहमाला तुझ्या अवतीभोवती उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे दूरवर नजर टाकून पहा. परमेश्वर अब्राहमाला शिकवत होता की कसं जगायचं आहे. तू जिथे कुठे आहेत, जिथं कुठे तू आहे, तिथून तू बघायला सुरुवात कर. परमेश्वर हा सिद्धांत त्याला शिकवला होता परमेश्वरांनी. अब्राहम इथे बरोबर केले. अब्राहमाने काय केले? तिथून बघितले. बोला, बघितले. लोट निघून गेला. परमेश्वर अब्राहमाला तुझ्या अवतीभोवती उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दूरवर नजर टाकून पहा. नेक्स्ट. तू पाहतोस हा सगळा प्रदेश मी तुला देईल. बोला, जे तू पाहतोस तितका प्रदेश. हॅलो, बोला, जितका प्रदेश तुला दिसतो. बोला, जितका प्रदेश तुला दिसतो. परमेश्वराने अब्राहमाला पूर्ण जग नाही दिले. ऐकताय? बोला, परमेश्वराने अब्राहमाला संपूर्ण जग नाही दिले. अब्राहमाने संपूर्ण जग घेतले. हॅलो, दोघांमध्ये खूप मोठे अंतर आहे. दोन्ही ओळीमध्ये खूप मोठे अंतर आहे की परमेश्वराने अब्राहमाला पूर्ण विश्व नाही दिले. देव बोला, जितके प्रदेश दिसतो. पण अब्राहम बुद्धिमान होता. जितका प्रदेश दिसतो मी पूर्ण जग बघतो. मग प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? खूप सारे लोक असं, ओ प्रभूने जेवढे दिले. गोष्ट याची नाही प्रभूने किती दिले, गोष्ट याची की तुम्ही किती बघितले आहे. जर तुमच्याकडे 500 रुपये आहेत तर परमेश्वराने संपूर्ण जग दिले आहे. तुम्ही किती घेतले? 500 रुपयांनी रडत आहे. 500 रुपये. बोलणे प्रभू विषय नाही. बोलणे काय आहे? तुम्ही 500 रुपये घेतले. परमेश्वर सर्व जग दिले होते. काय वचन सांगते? तू पाहतो सगळा प्रदेश मी तुला तुझ्या संततीला कायम देईल. अब्राहमचे काम काय होते बघा, काय काय लिहिले आहे वाचा. अब्राहमचे काम काय होते? फक्त लूट निघून गेल्यावर परमेश्वर अब्राहमाला तुझ्या अवतीभोवती उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे, पश्चिम तू दूरवर नजर टाकून पहा. म्हणून योग्य बघणे, योग्य लोक असणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही चुकीच्या लोकांबरोबर आहे तुम्ही योग्य गोष्टी बघू नाही शकणार. हेच कारण तुम्ही चुकीचे मित्र नाही बनू शकत. लिहिले आहे तिकडे. जो लोट आणि अब्राहम वेगळा झाला तेव्हा अब्राहमाने योग्य बघितले. खूप वेळा आपले मित्र आपल्याला योग्य नाही दाखवू शकत. आपल्याला मोठे बनायचे आहे ते मित्र बोलले सोड ना. जास्त मेहनत करायची तर आपल्याला बोलतात ते, अरे सोड ना, काय जास्त मेहनत करतो, कशाला पकवतो, चल ते स्टाफ लोक ते करतील, आपण निघून जाऊ. खूपदा. म्हणून महत्वाचे ज्याशी तुम्ही लग्न करता ते तुमचे मित्र, ज्यासोबत तुम्ही उठता बसता ते खूप गरजेचे आहे.
असं तर नाही तुमच्याबरोबर पण लोट चिपकला आहे कोण, ते तुमचे दर्शन लहान करत आहे. तेव्हा जेव्हा लोट अब्रामपेक्षा वेगळा झाला, त्यानंतर खूप वेळा जेव्हा आपल्याला मोठ्या गोष्टी करायच्या तेव्हा प्रभू आपल्याला सांगतो ह्या गोष्टीला सोड, ह्या गोष्टीला प्रथम सोड, ह्या व्यक्तीला सोड. तुम्हाला त्याला नाही सोडायचं का? कारण इमोशननी जगतात, इमोशननी जगतात. विचार करू बघा, लूत कोण होता? अब्राहमचा पुतण्या, ज्याचं पालनपोषण अब्राहमाने केलं होते. आणि देवाला ठाऊक होते अब्राहम पुढे कधी वाढेल जेव्हा लोट वेगळा होईल. प्रेज द लॉर्ड. जेव्हा लोट अब्राहमपासून वेगळा झाला, बोला वेगळाच झाला, बोला जेव्हा वेगळा झाला. मला नाही ठाऊक प्रभूने तुम्हाला कुठल्या गोष्टी वेगळ्या करायला सांगितल्या. प्रश्न असा आहे की तुम्ही त्या गोष्टी तुमच्यापासून वेगळे करू शकता. माझ्यासोबत खूप झालंय माझ्या जीवनामध्ये. परमेश्वर मला आपल्या जीवनात खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या करायला सांगितल्या. मी बुद्धिमान होतो आणि आता पण आहे. जेव्हा प्रभूने बोलले या गोष्टी पटकन सोडून टाकली, कारण मला बुद्धिमान होतो. जोपर्यंत मी त्या गोष्टी नाही करणार मी नाही बघू शकणार त्या गोष्टी. दुसऱ्या गोष्टी जे बघायचं होतं ते मी आता बघू शकतो. माझे मित्र मला चुकीचे दाखवू शकतात, माझे कुटुंब मला चुकीचे दाखवू शकते. प्रेज द लॉर्ड. ऐकतात तुम्ही? कम ऑन, आहेत का? कारण आपण जे योग्य जगतो तर लोक चुकीच्या रस्त्यावर आपल्याला घेऊन जातात. तुम्हाला वाटतं तुमचे चांगले करतात, नाही करत. बी केअरफुल. लक्ष द्या तुम्ही कुणासोबत जगता, कुणासोबत उठता बसता, काय बघता, काय ऐकता, तुमच्या काय अभिलाषा आहे, काय ते तुमच्या दर्शनाला छोटे करत आहेत का? डोळे उघडून तू आहेस तेथून बघ. बोला जिथे आहे तेथून बघ. तुम्ही जिथे आहे ते नाही बघायचं, तुम्ही जेथे आहे तेथून बघायचं आहे. बोला तेथून बघायचं आहे. बोला तेथून बघायचं आहे. म्हणजेच तुम्ही रस्त्यावर राहता तर रस्त्याला बघू नका, रस्त्यावरनं बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं तुम्हाला? खूप लोक रस्त्याला बघतात. ओ परमेश्वर आम्ही रस्त्यावर आहे. प्रभूने कधी नाही बोलले रस्त्यावर बघा. प्रभू काय बोलतो? रस्त्यावर तर रस्त्याला बघू नका, रस्त्यावरून बघा. जिथं जायचं आहे ते बघा. प्रेज द लॉर्ड. जिथे आहात ते बघू नका. हॅलो, ऐकता तुम्ही? किती जणांना माझी बोलणे समजते? बोला जिथे आहात तिथे बघू नका. बोला जिथे आहात तिथे बघू नका. पण लोक चुका करतात जिथे अब्राहमने सुद्धा केली. चला जाऊ 15 मध्ये. अब्राहम काय बोलतो? अब्राहम त्यालाच बघत होता जे आजूबाजूला त्याचे आहे. जेव्हा की परमेश्वराने अब्राहमाला शिकवले होते तिथून बघ. काय कर? तिथून बघ. 15चं बोल रहा है. त्याने बोललं तितका प्रदेश. बोला तितका प्रदेश, तितका प्रदेश. बोला तितका प्रदेश. परमेश्वराने अब्राहमाला पूर्ण जग दिलं. अब्राहमने पूर्ण जग घेतले. हॅलो 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 हॅलो. परमेश्वराने अब्राहमाला पूर्ण जग दिलं की अब्राहमने पूर्ण जग घेतले. परत बोला. परमेश्वराने अब्राहमाला दिले की अब्राहमाने घेतले. जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये काही नाही, तुम्ही काही देऊ नाही शकत, इतकेच घेतले आहे तुम्ही. प्रेज लॉर्ड. दिलं तर प्रभूने खूप काय. आताच आपण वाचलं. सब कुछ क्या नहीं दिया तूने, सब कुछ. मला माहित नाही किती जण लोक नुसतं हे गातात की लक्ष पण देतात. क्या नहीं दिया तूने, सब कुछ पाया मैंने. या गाण्यानंतर बोलतात प्रभू 5 रुपये दे. मी तर आता तर बोललो सब कुछ पाया. आता तर गायलं सब कुछ पाया मैंने. आता तर गायलं सब कुछ पाया. आता तर गायलं सब कुछ पाया. तर टिकून राहा ना सब कुछ पायावर. प्रेज द लॉर्ड. याच्यापासून लांब का गेला? हालेलुया. हे वचन आहे. काय आहे हे वचन? तुमच्याकडे का आलं? कारण तुम्हाला बघण्यासाठी मदत करायला. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? काय करेल? मदत करेल. ॲपल. काय दिसलं? ॲपल. तुम्हाला बोलायचं नाही. डोक्यात काय आलं तुमच्या? आता किती जणांच्या डोक्यात ॲपल आलं? मी का बोललो? कारण तुमच्या मेंदूमध्ये काय येऊन दे? ॲपल. त्याच प्रकारे जेव्हा प्रभूचं वचन येते तर प्रभूची काय इच्छा आहे तुम्ही बघा. प्रेज द लॉर्ड. वचन असंच येत नाही. प्रेज द लॉर्ड. खूप जणांना समजत नाही. जेव्हा वचन सांगतं तुम्ही सफलता आहात तर तुम्हाला काय बघायचं आहे? मी सफलता आहे. तुम्ही बोलत नाही प्रभू मी सफलता नाही प्रभू, माझ्याकडे घर सुद्धा नाही प्रभू, मोठी गाडी पण नाही प्रभू. कोण बोलले तुम्हाला की हेच सफलता आहे? ज्यांच्याकडे मोठे घर आहे, ज्यांच्याकडे मोठी गाडी, त्यांच्या शरीरात आजार आहे. त्यांचे शरीर आणि संपूर्ण पैसा असून सुद्धा ते आजार ठीक नाही करू शकत आहे. त्यांचे मुलं ड्रग ॲडिक्ट आहेत.
संपूर्ण पैशाबरोबर मुलांचं ड्रग्स नाही सोडू शकत आहेत. स्वतःचं 4 मुलींवर चक्कर आहे, बायकोचं 4 पुरुषांसोबत चक्कर आहे, काहीच नाही करू शकत आहे. सफलता आहे का ती? सफलता आहे? तर बोललं का माझ्याकडे मोठी गाडी येईल, मोठं घर येईल? हे कोण बोललं? कधीपासून हे यश यश ह्याला बोलत आहे तुम्ही? तुम्ही यशस्वी तेव्हा आहात तुम्ही जेव्हा ते करता जेव्हा परमेश्वर तुम्हाला करायला सांगितले. जेव्हा प्रभूचं वचन सांगतं तुम्ही यशस्वी आहात. यु नो पास्टर क्रिस बोलतात की खूप साऱ्या लोकांनी परमेश्वर वचनाला फायद्यासाठी स्वतःचा वापर केला. मी जेव्हापासून ख्रिस्ती झालो पहिल्या दिवसापासून आजपर्यंत प्रभू माझा साक्षी आहे. स्वर्गात जाल तेव्हा विचारा. जेव्हा मी बघतो मी यशस्वी आहे, मी एकच गोष्ट बघतो, सर्व स्टेडियमला प्रभूसाठी भरत आहे येशूच्या नावामध्ये. दॅट्स व्हॉट आय से. जेव्हा कधी मी बोलतो मी यशस्वी आहे, मी लक्ष देतो हो कधी मी पहिलं $1 अरब देईल येशूच्या नावामध्ये. कधी मी जमिनीवर झोपून 6 तास दररोज अन्य भाषा बोलू शकतो. हे नाही की एक दिवस मी नाही बोलली, पण माझी इच्छा आहे की मी 100 दिवस निरंतर 6 तास अन्य भाषा बोलू. कधी मी बायबलला खोलवर समजेल ज्या प्रकारे पास्टर क्रिस समजतात. माझ्यासाठी हे यश आहे. माझ्या यशाचे मापदंड वेगळे आहे. माझ्यासाठी मोठी गाडी आणि मोठे घर हे यश नाही. कारण मला माहिती आहे अशा खूप जणांसाठी मी प्रार्थना करतो दररोज. प्रेज द लॉर्ड. जे संकटात आहेत माझ्याकडे तर पास्टर माझी हेल्प करा, प्रार्थना करा. समजते तुम्हाला असं खूप जणांचा मी पास्टर आहे. त्यांच्याकडे गाडी आणि घर आहे पण शांती नाही. असं खूप जणांचा मी पास्टर आहे. यशाचा अर्थ हा नाही. सो आय हॅव टू मेक राईट पिक्चर. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. ऐकता तुम्ही? तर बोला मी यशस्वी आहे. तुमचं यश काय? तुमचा सेल वाढत आहे. प्रेज द लॉर्ड. तुमची ऑफरिंग वाढत आहे. हालेलुया. बघू नका तुमच्या नोकरीकडे किंवा माझ्या नोकरीमध्ये. अब्राहमकडे काहीच नव्हते. बोला अब्राहमला प्रभूने संपूर्ण जग नाही दिले, अब्राहमाने घेतले. बोला अब्राहमाने घेतले. हे तुमच्यावर आहे, तुम्ही काय घेता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला पहिलं बघायचं आहे. काय करायचं आहे? काय बघायचं आहे ते पण प्रभू सांगत आहे. तुम्ही ते बघू नाही शिका जे जग तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला ते बघायचं जे वचन सांगत आहे. तर बुद्धिमान बना. तुम्ही यशाचे चुकीचे चित्र नाही बनवू शकत. कारण खूप लोक जगाच्या पाठी पडत असं माझं घर नाही तर मी यशस्वी नाही का असं तुम्ही विचार करत आहात. जर तुमच्या सेलमध्ये 1000 लोक, मी तुम्हाला सांगतो तुम्ही यशस्वी आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही रस्त्यावर राहून सुद्धा काय आहेत? यशस्वी आहात. बोला मी रस्त्यावर राहून सुद्धा यशस्वी आहे. जेव्हा तुमच्या सेलमध्ये किती लोक आहेत? 1000 लोक. मी तुम्हाला सांगत आहे परमेश्वर तुम्हाला काय सांगेल? तुम्ही काय आहात? यशस्वी आहात. परमेश्वर तुम्हाला अयशस्वी नाही बघत. तुमच्या बँकेत 100 रुपये नको असून दे पण तुमची पार्टनरशिप किती आहे? 10 लाख रुपये. प्रभू तुम्हाला काय बघत आहे? यशस्वी. कारण हे प्रभूवर आहे. प्रभू डिसाइड करतो कोण यशस्वी आहे कोण यशस्वी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो आहेत का? किती लोक आहेत? बोला मी यशस्वी आहे. मी यशस्वी आहे. तर बोला जे बघाल ते दिसेल. आता समजलं मी काय बोललो? तुम्ही बोला हे काय झालं पास्टरने हे काय बोललं? जे बघाल ते दिसेल. जेव्हा वचन येतं ते जेव्हा तुम्ही बघता तेच दिसेल जे जगात तुम्हाला बघायचं आहे. समजलं तुम्हाला? पहिले तुम्हाला कुठे बघायचं? आत्म्यामध्ये. तेव्हाच तुम्हाला भौतिकमध्ये दिसेल. जर तुम्ही विश्वास केला आहे तर तुमचा विश्वास 2 प्रकारे बघू शकतो. एक तुमच्या शब्दाने आणि तुमच्या कामाने. जर तुम्हाला कधी बघायचं तुम्ही विश्वास केला का नाही केला तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही तुमच्या शब्दाला ऐकू शकता आणि तुमच्या कार्याला तुम्ही बघू शकता. तर विचार करून बघा. एक नवरा बायको आहे. डॉक्टरकडे गेले. अरे असंच पळत गेले शिडी चढून. अरे नवीन लग्न झालं, बायकोला चेक करू. डॉक्टरांनी बायकोला चेक केलं आणि बोली तुमची बायको गर्भवती आहे. जर ती बाय असं गेलते जसं माहीत पडलं गर्भवती आहे आता कसे उतरतील? किती जण माझे बोलणे समजते का? तिने काय मान्य केलं? मी काय आहे? आता त्याच्या पळणं बंद. आता ती कसे चालेल? नवरा पण बोलेल सांभाळून सर्व पळापळी बंद. प्रेज द लॉर्ड. जर घुसायचा पहिला जर त्यांचा चायनीज भेळ खायचा प्रोग्राम होता, आता गर्भवती घरी जाऊन कच्च्या अंड्यात चारतो. आता चायनीज भेळ बंद. पण आता काय झाले आहे? गर्भवती झाली आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही विश्वास करता, विश्वास कसे दिसेल? शब्दाने आणि कार्याने.
यशस्वी माणसाचे शब्द असतात, यशस्वी माणसाचे काम करायचे प्रकार असतात. प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? यशस्वी माणूस कुठल्याही गोष्टीला हलक्यामध्ये घेत नाही. यशस्वी माणसासाठी प्रत्येक गोष्ट गरजेची आहे. यशस्वी माणसासाठी प्रत्येक गोष्ट गरजेची आहे. कोणी बोलू शकतं प्रत्येक गोष्ट कशी असू शकते गरजेची? कम ऑन. जर तुम्ही बायबल वाचाल तुम्हाला समजेल प्रत्येक गोष्ट गरजेची आहे. इनफॅक्ट तुम्ही कितीही श्रीमंत असा, जर मी तुम्हाला बोलेल एक माणूस ठेवा, तुम्ही अरबपती आहे, कोणी पण असो, जर मी तुम्हाला बोलेल प्रत्येक दिवशी मला सांग तुमचे किती केस पडले, एक माणूस सुद्धा ठेवा तुम्ही, अरबपती सुद्धा मोजू नाही शकणार त्याचे किती केस पडले. मोजू शकेल का? आणि जर मोजेल सुद्धा, पहिली गोष्ट मोजूच नाही शकत. मोजू शकतो का? 24 तास लोक इथं लावून ठेवले आणि पडत राहिले, नाही होऊ शकेल. हेच माणसं त्रासतील. हे काय लावले, काम कसं करू? अंघोळीला जातो काय घेऊन जाईल त्यांना, वाहून गेल 2 तर. प्रेज लॉर्ड. हॅलो, बायबल सांगते परमेश्वर आपल्या केसाचेही मोजमाप ठेवतो. खूप जणांसाठी गोष्टी गरजेच्या नसतात, आपलं बॅग उघडत ठेवून जातात. मी बोलतात आता श्रीमंतीसाठी तुम्ही तयार नाही अजून. मी तुमचं जीवन बघून सांगू शकतो तुम्ही श्रीमंतीसाठी तयार आहात का नाही. कारण तुमचं जीवन दाखवत नाही प्रत्येक गोष्ट गरजेची आहे. फोन हरवला, फोन पडला, स्क्रीन तुटली, मी तर बोलतो अजून तुम्ही तयार नाही श्रीमंतीसाठी. कारण त्यासाठी तयारी लागते. जगण्याचा प्रकार आहे तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास कुठून दाखवतो? शब्दाने आणि कार्याने. शेजारला बोला प्रत्येक गोष्ट गरजेची आहे. प्रत्येक गोष्ट गरजेची आहे. प्रत्येक गोष्ट गरजेची आहे. हालेलुया. आय डोंट टेक इट लाईटली. ते विश्वास कसा दिसतो? शब्दात आणि कार्यात. कसा दिसतो? शब्दात आणि कार्यात. शब्दात आणि कार्यात. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा तुम्ही विश्वास करता तुम्ही यशस्वी आहात, तुम्ही त्या प्रकारे जगता आणि तुम्ही कुणाशी भांडू नाही शकत. आता सर्वांचं तुम्हाला काय पाहिजे? तारण. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? कुठली संधी तुम्ही सोडत नाही लोकांना सुवार्ता ऐकवण्याची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आहेत का? हा हे कुठलं वर्ष आहे ढगांचे एकत्र येण्याचे? कुठलं आहे? ढगांचे एकत्र येण्याचे. बोला कुठलं वर्ष आहे? हा खूप महत्त्वाचा संदेश तुम्हाला समजायचा आहे. चला वाचू. एक्लेसियास्टेस 11:3. उपदेशक 11:3. मेघ जलपूर्ण झाले म्हणजे ते पृथ्वीवर रिचवतात. ग्लोरी. सांगत आहे मेघ जलपूर्ण झाले ते पृथ्वीवर रिचवतात. म्हणजे जे वर्ष आहे ढगांचे एकत्रचे खूप सोपे आहे. काय सांगत आहे हे? काय तुम्ही ढग बघितले? आता पण तुम्ही बाहेर जाल तर तुम्हाला काय दिसेल? निळं ढग दिसतील की छोटे छोटे ढग दिसतील? पण तुम्ही चिंतेत आहात? तुम्ही छत्री घेऊन येणार का? यावेळी तुम्ही येणार मुंबईमध्ये. काय चालू आहे? जानेवारीमध्ये तुम्हाला छोटे छोटे ढग दिसत आहेत, सफेद ढग. तुम्ही छत्री घेऊन नाही येणार. आणि हे जे ढग तुम्हाला जूनमध्ये दिसले तर तुम्हाला माहित आहे लहान ढग आहे, हे काय होणार आहे? एकत्र. बघितलं तुम्ही कधी जे ढग एकत्र होत आहेत? हा शब्द कधी वापर केलाय? किती जणांनी वापर केलाय की अरे ढग एकत्र येत आहेत? किती जणांनी वापर केलाय? ढग एकत्र येण्याचा अर्थ काय? हे लहान इकडे येत आहे, हे लहान इकडे येत आहे, हे लहान इकडे येत आहे. सर्व ढग काय येत आहेत? एकत्र. काय होत आहे? हे वर्ष कुठलं आहे? ढगांचं एकत्र येण्याचं. प्रेज द लॉर्ड. आकाशातील ढग नाही, ते शब्द, यशाचे शब्द जे तुम्ही बोलले आहेत सर्व एकत्र होत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथून तिथून जे 4 वर्षापूर्वी तुम्ही बोलले होते की मी यशस्वी आहे, ते काय होत आहे? एकत्र. काल तुम्ही बोललो तर मी यशस्वी आहे, ते काय होत आहे? एकत्र. हे संपूर्ण ढग काय करत आहे? एकत्र येत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतात? जानेवारीमध्ये ढग एकत्र नाही येणार. ढग कधी एकत्र येतील? जूनमध्ये. तसंच आत्म्याच्या स्तरमध्ये हे कुठली वेळ आहे? ढगांच्या एकत्र येण्याची. जे आपण बोलत आहेत, आपण जे बोलले होते, जे आपण प्रार्थना करत होतो, जे विश्वास आपण दाखवत होतो, जे आपली आशा आहे, त्या सर्वांचे ढग काय करत आहे? एकत्र येत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? तर तुम्ही काय करता? त्याला बघत आहे की माझे ढग एकत्र आले आहेत. हालेलुया. मी यशस्वी आहे. बोला मी यशस्वी आहे. मी यशस्वी आहे. मी पुढे वाढत आहे. मी कृपाने भरलेलो आहे. मी आशीर्वादित आहे. तुम्हाला माहिती तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या ढगांना भरतात. जे पसरले होते आता जाऊन ते काय करत आहे? एकत्र येत आहे सर्वजण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपल्या प्रार्थना हे खराब झाल्या नाहीत, कारण ढगाला एकत्र यावे लागते. काय बोलू मी? ढगांना एकत्र व्हावे लागते. कारण ढग काय करू शकेल? पाऊस पाडू शकेल. जर तुम्हाला फिजिक्स ठाऊक आहे तर तुम्हाला माहिती आहे मी काय बोलत आहे. तिथं वातावरणाचा बदल व्हावे लागते.
वातावरण बदल व्हावं लागते, एक प्रकारचे प्रेशर क्रिएट व्हावे लागते. किती जण माझे बोलणे समजते, कोण आहे इकडे फिजिक्सचं, याच्या पहिला की पाऊस पडेल. पण जेव्हा तुम्ही बोलत आहात तुमचे ढग काय होत आहेत, एकत्र येत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि आपण आत्माच्या त्या वेळेत आहात. ग्लोरी. प्रेज द लॉर्ड. ऐकलं तुम्ही काय बोलतात, मी यशस्वी आहे, मी यशस्वी आहे, मी यशस्वी आहे, मी पुढे वाढत आहे, मी पुढे वाढत आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे यश कुणाप्रमाणे आहे, परमेश्वराप्रमाणे. चुकीचं बघू नका. प्रेज द लॉर्ड. की यशाचा अर्थ काय, चार माळ्याचं घर आणि लिमोसिन. ठीक आहे, तर तुम्ही ते बघितलं तर संकट आहे. मला आठवण आहे, पहिल्यांदा कोणतरी मला रोलेक्स घड्याळ गिफ्ट केले. मी जाऊन माझे जे जोडलेले पास्टर आहे त्यांना दिली. रोलेक्सचे घड्याळ किती महाग असतं, कमीत कमी 1.5 लाखाची घडी होती 7-8 वर्षापूर्वी. कोणतरी मला गिफ्ट दिली माझ्या बर्थडेला. मी जाऊन माझ्या पास्टरला दिली. पास्टर, मी इतका मोठा नाही झालो की रोलेक्सची घड्याळ वापरून फिरू. माझ्यासाठी यश नव्हतं त्यावेळी. ते कोण दुसरा असतं तर खुश झाला असं मला रोलेक्सचं घड्याळ भेटलं घालायला. मी त्यातलं नाही. त्याने कधी खुश नाही झालो. माझ्यासाठी त्या गोष्टीची व्हॅल्यू कधी नव्हती. मी जाऊन ते घड्याळ काय केले, गिफ्ट दिले. पण मला वाटलं हे माझं डोकं खराब करेल. ठीक आहे, तर मी जाऊन देतो. मी त्याला यशाचं मापदंड मानतो. हो, कोणतरी मला रोलेक्सचं घड्याळ दिलं, आता मी यशस्वी आहे. मी इतका मूर्ख नाही की मी यश या गोष्टीपासून मापू. मी इतका मूर्ख नाही. आपलं यश तेव्हा मापू नका जेव्हा तुम्ही ब्रँडेड कपडे घालत आहात, ब्रँडेड चप्पल घालत आहात. तुमचं यश केव्हा आहे, जेव्हा तुम्ही पार्टनरमध्ये काय आहे, टॉप 100 पार्टनर. प्रेज द लॉर्ड. हे नाही की तुम्ही चांगले कपडे घालता आणि टॉप 100 मध्ये तुमचं नावच नव्हतं. संपूर्ण मेकअप लावून तुमचं टॉप 100 मध्ये नाव नव्हते. प्रेज द लॉर्ड. असं होऊन देऊ नका. आपल्या यशाला काय करा, योग्य जागी ठेवा. बोला, योग्य जागी ठेवा. योग्य धग भरा. शेजाऱ्याला बोला, योग्य धग भरा. परमेश्वराने येशू ख्रिस्ताचे नाव हे कार मिळवण्यासाठी नाही दिले. आतापर्यंत तुम्ही वापर केला होता कार मिळवण्यासाठी. आता कशात वापर करा, सेल वाढवण्यासाठी करा. यात लवकर कार्य करा. प्रेज द लॉर्ड. हॅलो, ऐकता तुम्ही? येशू ख्रिस्ताचं नाव प्रभूने तुम्हाला तुमचं घर वाढवण्यासाठी नाही दिले. येशू ख्रिस्ताचं नाव तुम्हाला नवीन गाडी मिळवण्यासाठी नाही दिले. येशू ख्रिस्ताचं नाव काढलेला हा जो शेजारी, ज्याला येशू ख्रिस्ताविषयी माहीत नाही, त्याच्या आत्म्याला सैतानच्या हातातून सोडून परमेश्वराच्या राज्यात आणण्यासाठी येशू ख्रिस्ताचे नाव तुम्हाला दिले आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकतात तुम्ही? त्याने काय बोलले, तुम्ही माझ्या नावाने सैतानला पळून लावाल, हाकलून काढाल. काय बोलले? त्याने नाही बोलले तुम्ही माझ्या नावाने घर बांधाल. जाओ वाचून. त्याने सांगितले, स्वर्ग आणि पृथ्वी सर्व अधिकार मला दिला गेला आहे. तुम्ही माझ्या नावाने काय कराल, सैतानाला, आजाराला, हे काम आहे यासाठी दिले आहे ना. तर नावाला स्वतःसाठी वापर. ओ पास्टर, ओ परमेश्वर, मी येशूच्या नावामध्ये घराला स्वीकारतो. कुठल्या बायबलमध्ये लिहिले आहे हे? कुठल्या बायबलमध्ये? ही तयारीची वेळ आहे. चर्चकडे बुद्धी यावी लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चला काय यावी लागेल? बुद्धी. आपल्याला त्या गोष्टीचा वापर करायचा आहे ज्या गोष्टीसाठी दिले गेले आहे. हालेलुया. नाव का दिलं होतं? सैतानला हाकलण्यासाठी. बायबल सांगत आहे की बायबलच्या बाहेर सांगत आहे? काय सांगत आहे बायबल? काय लिहिलं आहे? माझ्या नावात सैतानाला हाकलून काढाल, मेलेल्यांना, आजारांना. तर बाकी कुठून शिकला तुम्ही? नावात मी फर्स्ट टायमरला जिंकणार. ती मुलगी मला आवडली, आता तिला मी बायको बनवेल आणि तिच्यासाठी प्रार्थना करेल. कुठं का? कुठे आहात भावा? कुठलं नाव कुठे वापर करत आहात तुम्ही? प्रेज द लॉर्ड. खूप तरुण लोक आहेत ज्यांनी येशू ख्रिस्ताचं नाव ह्यासाठीच वापर केला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे मी काय बोलत आहे. मुलगा भेटला, चांगलं वाटलं. चर्चमध्ये बाकी कोण नाही, हे फर्स्ट टायमरच आहे ज्याशी लग्न होऊ शकतं. परमेश्वर या मुलाला मी नवऱ्याच्या रूपाने ग्रहण करते. मी ते बोलतो, आता ख्रिस्ती बनला नाही, नवऱ्याच्या रूपाने ग्रहण केलं तुम्ही. लीडर बनला नाही. ती मुलगी त्या मुलाला पहिल्याच नवऱ्याच्या रूपाने बघत आहे. प्रेज द लॉर्ड. नवरा बनला, नवरा बनून आता लीडर नाही. कुठल्या बोलण्याचा नवरा आहे तो? जर मी बायको आहे, माझा नवरा लीडर नाही, तर बेइज्जती आहे ही माझी. तर माझा नवरा सर्वांचा नोकर. मी माझ्या नवऱ्याला भडकवायला सुरुवात करेल, लीडर बन. प्रेज द लॉर्ड. हॅलो, कधी बघितलं ना ते राजा महाराजाचे पिक्चर? राणी काय बोलते? आमचाच मुलगा राजकुमार बनेल.
आमचाच मुलगा. तुम्ही बायको असून तुमच्या नवऱ्याला तुम्ही काय भडकवत आहात? नोकरी कर, धंदा आपल्या बसचं नाही, हेच भडकवत आहात का? तर बुद्धिमान व्हा. प्रेज द लॉर्ड. नवऱ्याला काय बनवा? चर्चमध्ये लीडर. रोज सकाळी रात्री. काय झालं, लीडर बनलात की नाही बनलात? आज तर देत आहे, उद्यापासून तर देणार नाही. पहिला जाऊन लीड बना. हे काय आहे? खरी बायको. काय आहे? ही आहे जी बायको नवऱ्याच्या लक्ष देते. प्रेज द लॉर्ड. बायको म्हणजे हे नाही की त्याला चारून चारून मोठं पोट केले. बायको कोण आहे? जी नवऱ्याला काय बनवत आहे? लीडर. प्रेज द लॉर्ड. तर काय करा? योग्य जागे. काय करा? योग्य जागे. नावाला योग्य जागे वापर करा नावाचा. जर डग भरतील तर काय करतील? स्वतःला मोकळे करतील. तुमची काय आशा? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा आहे. काय आहे? आशा आहे. जसं मी बोललो, विश्वास कशात दिसतो? शब्दात आणि कार्यात, ऍक्शन मध्ये, कार्यामध्ये. जसं खान साहेबांना बोललो, तुम्ही काय आहात? करण अर्जुन. तर आता दोन्ही खान कोण बनले? करण अर्जुन. ते कशात घुसले? कॅरेक्टर मध्ये. कशात घुसले? माहित आहे ना पिक्चर करण अर्जुन. माझे करण अर्जुन येतील, माझे करण अर्जुन येतील. आणि दोन्ही करण अर्जुन काय आहेत? एक सलमान खान, एक शाहरुख खान. जसं डायरेक्टरनी बोलले पिक्चर मध्ये, तुम्ही काय आहात? करण अर्जुन. आता दोघं मिया भाई नाही वाटत होते. दोघांनी आपली बॉडी लँग्वेज काय केली? चेंज केली. ते चेहऱ्यावर काय वाटत होतं? हिंदू. ते कशात घुसले? कॅरेक्टर मध्ये. कोणी बघत नव्हतं त्यांच्या चालेला, त्यांच्या तोंडावर बघून दोघं काय आहेत? मिया भाई नाही. कारण त्या रोलला काय व्हावं लागेल? कन्व्हिन्सिंग. ऍक्टिंग तीच चांगले जे ऍक्टिंग नाही वाटत. प्रेज द लॉर्ड. किती जणांना माझे बोलणे समजले? किती जण माझे बोलणे समजले? ऍक्टिंग तीच चांगले जे ऍक्टिंग नाही वाटत. जेव्हा परमेश्वर बोलतो तुम्ही यशस्वी आहात, तर तुम्ही कशात घुसतात? कॅरेक्टर मध्ये. प्रेज द लॉर्ड. ऐका तुम्ही, तुमच्या संपूर्ण जीवनात काय दिसते? यश, यश. हालेलुया. आता तुम्ही दिसत नाही. बायबल हे सांगते आता आपण जिवंत नाही. आपले जीवन कशात लपले आहे? येशू मध्ये लपले आहे. आता तुमच्यामध्ये कोण दिसत नाही? तुमच्या आतून कोण दिसतं? ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कशात घुसला आहात? चरित्रात. कशात घुसलात? कॅरेक्टर मध्ये. तुम्ही काय दिसता? ख्रिस्त. काय दिसता? तुम्हाला आता कुणाचा तिरस्कार नाही. आता तुम्हाला कुणाचं वाईट नाही पाहिजे. तुमच्या डोक्यात काय आहे? सेल वाढवणे. तुमच्या डोक्यात काय आहे? पार्टनरशिप वाढवणे. तुमच्या डोक्यात काय? प्रत्येक व्यक्तीला येशू ख्रिस्ताकडे आणणे. तुम्ही कशात घुसला आहात? कॅरेक्टर मध्ये. ग्लोरी. ऐकता तुम्ही? कशात घुसलात? कॅरेक्टर मध्ये. तुम्ही 24 तास कशात राहता? कॅरेक्टर मध्ये. कारण तुम्ही कोण आहात? ख्रिस्ती. आणि ख्रिस्तीला हेच काम दिले आहे. ख्रिस्ती कशात आहेत? कॅरेक्टर मध्ये. चला वाचू दुसरा करंटीकरस पत्र 5:17. चला तिथून वाचू, बघू, प्रोग्रेशन बघू. म्हणून जर कोणी ख्रिस्तात ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले. पहा. बोला पहा. परत कशाचे आले? पहा. पहा ते नवे झाले आहे. तरी ते कुणाविषयी बोलत आहे? इथे ख्रिस्तीचे बोलणे चालू आहे. ख्रिस्तीचे. हॅलो, मी तुम्हाला काय दाखवत आहे? स्क्रिप्ट काय दाखवत आहे आणि तुमचा डायरेक्टर सांगत आहे कशी ऍक्टिंग करायची आहे. ठीक आहे. हॅलो, किती लोक आहेत माझ्यासोबत? बघू शकता पिक्चरची स्क्रिप्ट. ऍक्टिंगचा खूप शौक आहे ना, ऍक्टर बनण्याचा. आज बनवतो तुम्हाला. जर कोणी ख्रिस्तात ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. तुम्ही काय बनला आहात? नवी उत्पत्ती. बोला मी नवी उत्पत्ती आहे. मी नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले. जुने ते होऊन गेले. पहा ते नवे झाले आहे. कुठल्याही प्रकार जुनं नाही जगू शकत. हे नाही की तुम्ही ख्रिश्चन गावाला जाऊन 17 वर्षाच्या मुलीसोबत तुम्ही लग्न केलं. कुठं जुन्या ह्याच्यात जगत आहात तुम्ही? हे कुठलं जीवन तुम्ही जगत आहात? मुंबईमध्ये राहून तुम्हाला गावाच्या घराचं पडले आहे. गावाचं घर मोठे होऊन दे. गावाचं घर मोठं झालं पाहिजे. म्हणजे हे जुन्या गोष्टी कधी सोडाल तुम्ही? तुम्ही नवी उत्पत्ती आहात. तुम्ही समाजप्रमाणे नाही विचार करू शकत. आपल्या खानदानाप्रमाणे नाही विचार करू शकत. जे जगाने तुम्हाला सांगितले होते सफलताचे मापदंड ते तुमच्या डोक्यात नाही येत आता. कारण तुम्ही कोण आहात? नवीन उत्पत्ती. तुम्ही तुमच्या आता सुनेसोबत नाही बोलत, अरे सुन भाई नातू दे. नात का नाही निघाली? नात का नाही निघाली तोंडातून? संपूर्ण बोलण्याला नवीन व्हावे लागेल. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? बोला कॅरेक्टर. कॅरेक्टर. तर आपण कशात आहात? नवी उत्पत्ती मध्ये. नवी उत्पत्तीचं काय आहे? नवीन कॅरेक्टर. प्रेज द लॉर्ड. हॅलो. म्हणून जर कोणी ख्रिस्तात ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले. पहा ते नवे झाले आहे. नेक्स्ट.
बोला हा 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 हा. बोला ही सर्व करणी. बोला ही सर्व करणी आमच्या खानदानापासून आहे. लोक बोलते आमच्या खानदानात असे होते, तर आम्ही काय करू? आता कॅरेक्टर बदलला भावा. प्रेज द लॉर्ड. आता हे सर्व करणी कुणाकडून आहे? देवाकडून आहे. खानदानाच्या गोष्टी इथं काम नाही करणार. नवीन कॅरेक्टर आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या घरी नाही, हे नवीन कॅरेक्टर आहे भावा. संपूर्ण हावभाव कुणाचे असले पाहिजे? परमेश्वराचे. बघू शकता नवीन स्क्रिप्ट आहे. बोला नवीन स्क्रिप्ट आहे. या संपूर्ण गोष्टी मला सर्व बोलणे आमच्या बॉसचे आहेत, बॉस कडून आहेत. नाही आमच्या नोकरीमध्ये सांगितलं असं यायचं, तर नाही आमच्या नोकरीमध्ये बोलले मास्क नाही घालाल तर एंट्री नाही बोलाल. तुम्ही बोलाय पाहिजे मी नोकरी सोडतोय. पास्टर आम्ही काय करू? मी सांगितलं तर होतं चर्चमध्ये काय करायचं. तुम्हाला नाही पण तरी सुद्धा तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे. तो संदेश परत जाऊन ऐका. प्रेज द लॉर्ड. कारण संपूर्ण बोलणे गोष्टी कुणाच्याकडून आहेत? देवाकडून आहेत. हॅलो हॅलो, ऐकताय? स्क्रिप्ट समजताय का? तुम्ही कोण आहात? नवीन उत्पत्ती आहे. बोला मी नवीन उत्पत्ती आहे. संपूर्ण करणी कुणाकडून आहे? देवाकडून. तर खानदानचं रडणे हित नाही दाखवायचं. ठीक आहे. आमच्या गावात असं होतं. विसरून जा गावाला काय होतं. खानदान विसरा, गावाला विसरा. हे सर्व बोलणं कुणाकडून असलं पाहिजे? देवाकडून असलं पाहिजे. जगाचे आपल्याकडे काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? तर माझ्याकडे विचारायला येऊ नका. आमच्या खानदानात हे होते. परमेश्वराचे काय करू? मी तर बोलतो जे प्रभू सांगतो ते जाऊन करा. तुमचं खानदान मला दिसत नाही. ठीक आहे. ऐकलं ना शाहरुख खानच्या डायलॉग चकदेमध्ये? त्याने विचारलं तू कुठून आहे? ते काय बोलले? मी झारखंडनी आहे, मी छत्तीसगडून आहे. तो बोला मला राजाचे नाव ऐकू येतात ना दिसत आहे. मला जाते ऐकू येत नाही ना दिसते. मला दिसते ना ऐकू येते. तसंच मला कोण दिसतं? नुसतं परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मी कशात आहे? कॅरेक्टरमध्ये. बोला बोला ना स्वतःसाठी बोला ना. मी कॅरेक्टरमध्ये आहे. तर दाखवाल ना बाहेर जाऊन कॅरेक्टर. दुसरा कॅरेक्टर दाखवू नका. पुढे वाढत आहे. ही सगळी देवाची करणे त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला. पहिलं कॅरेक्टरने काय केलं? समेट केला आपला ख्रिस्ताद्वारे. काय केले? तर आपण काय झालो? प्रभूच्या नजरेत चांगले झालो. प्रभूने आपल्याला काय केले? प्रीती केली. जी आपल्या देवामध्ये भांडण होते ते काय झाले? संपले. त्याने आपले काय केले? समेट केले ख्रिस्ताद्वारे. पुढचे कार्य काय केले? समेताची सेवा आम्हाला दिली. प्रेज द लॉर्ड. त्यांनी नाही बोलले जेव्हा तुम्ही चर्चमध्ये गेला जा येशूचं नाव भेटलं बाहेर येऊन कारसाठी वापर करा. पहिलं ही कार भेटत आहे येशूच्या नावाने. त्यांनी प्रथम कार्य काय दिलं तुम्हाला? समेताची सेवा. ही तुमची सेवा आहे. त्याने तुम्हाला हे कार्य करायला पाठवले. प्रेज द लॉर्ड. ऐकतात? तुमचं नवीन चरित्र आहे, नवीन जगण्याचा प्रकार आहे. प्रेज द लॉर्ड. ही सर्व करणी देवाच्या इथे त्याने स्वतः बरोबर आपल्या समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. आठवण आहे तुम्हाला? हेच प्रथम कार्य आहे जे कशात झाले? प्रेषितांच्या कृत्यामध्ये झाले. त्यांनी काय बोल? जेव्हा पवित्र तुम्हाला तुम्ही काय कराल? सर्व यरुशलेम यहुदीला संपूर्ण समर्यामध्ये काय कराल? प्रचार कराल. तुम्ही काय कराल? समेटाचे कार्य. हे ते काम आहे जे तुम्हाला समजायची गरज आहे. जसं मूल जन्म तर तुमची काय आशा आहे? ते जन्मताच काय करून दे? रडून दे. नाही आशा करत तुम्ही? किती जण ठाऊक आहे? जे मूल रडत नाही तर प्रॉब्लेम आहे. त्याच प्रकारे प्रभू आशा करतो जसं तुम्ही चर्चमध्ये याल, तुम्ही वाचला तर दुसऱ्यापर्यंत तुम्हाला पोहोचच आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपले संकट सोडायचा प्रयत्न करू नका. काय करा? दुसऱ्यापर्यंत पोहोचायला सुरुवात करा. तुमचे संकट स्वतः सुटेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? तुम्ही ते करा जे करायला सांगितले आहे. खूप लोक माझ्याकडे तर पास्टर माझ्यावर कर्ज आहे, मी काय करू? पास्टर माझ्यावर कर्ज आहे खूप, काय करू मी सांगितलं 2 नियम मी तुम्हाला सांगतो. पहिलं नियम, पुढचं कर्ज घेऊ नका. पहिलं नियम. दुसरं आहे जे कमवू शकता ते करा. तेव्हा जाऊन ते कर्ज उतरेल. खूप जणांना हे 2 गोष्टी नाही समजत. प्रेज द लॉर्ड. इथे तेच आहे. 2 भिकारी उभं होतं. अरे 100 रुपयाची नोट भेटली, चल जाऊन कोल्ड ड्रिंक पिऊ. काय कोल्ड ड्रिंक पिऊ? प्रेज द लॉर्ड. बोला सर्व गोष्टी प्रभूकडून आहे. सर्व करणे. तुमचं चरित्र बदलायचं आहे. ऐकताय तुम्ही? तर लोनसाठी आनंद साजरा करू नका. लोन भेटला, आम्हाला लोन भेटले, पूर्ण जग लावत आहे. 5 ते 3 वर्षापासून मी प्रार्थना करत आहे.
ही घरासाठी लोन भेटू दे. काय परमेश्वर ऐकत नाही का? का त्याला आमची पीडा दिसत नाही? लोन मागत आहे यार. प्रेज द लॉर्ड. लोन मागत तर काय, विचार करून बघा. लोन, मला माहित कुठल्या पास्टरकडे तुम्ही गेला लोन साठी प्रार्थना करा. माझ्याकडे आलता मी तुम्हाला पळून लावेल. खूप लोक आले माझ्याकडे प्रेयर रिक्वेस्ट घेऊन, पास्टर लोन. पहिला मला मीच जाळत होते. लोन साठी प्रार्थना करू आता मी. प्रेज द लॉर्ड. लोन, प्रेज द लॉर्ड. पागल झालो आहे का मी? लोन साठी प्रार्थना करू. जो मी प्रार्थना करू शकतो, संपूर्ण जग तुमच्याकडे येऊन दे. प्रेज द लॉर्ड. मी गरिबीच्या सामर्थ्याला तुमच्या जीवनावर तोडू शकतो. हालेलुया. आता मी अजून तुम्हाला गरीब बनवायचा धक्का देऊ. आपला पाय पण टाकू त्यामध्ये. आता तुम्ही मूर्ख होता, मी पण मूर्ख पास्टर भेटू तुम्हाला. मी मूर्ख पास्टर नाही, पहिल्या दिवसापासून नाही. बाबा सांगते हाय आहे त्या देशवरचा लीडर लहान मुलगा आहे. मी पहिल्या दिवसापासून लहान नाही. मला ठाऊक होतं पहिल्या दिवसापासून काय करायचं काय नाही करायचं. पहिल्या दिवसापासून मी लहान मुलगा नाही, कारण लोक चुकीचं सल्ला देतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? मला सर्व करणी देवाकडून आहे, आणि माझे नवीन चरित्र आहे, नवीन काम आहे, नवीन स्क्रिप्ट आहे. स्क्रिप्टमध्ये काय काय लिहिलं आहे? समेटाची सेवा काय करा? पूर्ण करा. सो दॅट वॉट यू सी. तर जो व्यक्ती सेलमध्ये येत नव्हता, जे कुटुंब सेलमध्ये येत नव्हते, तुम्ही काय बोलता? बॉय. ह्याच्यासाठी 4 वर्ष प्रार्थना केलं. पुढच्या रविवारी त्याला यावं लागेल. पुढचे ढग आत्ताच भरतो मी. प्रेज द लॉर्ड. ह्याचा उद्धारचं ढग आजच भरतो. याचा उद्धारचं ढग आज भरतो. ह्याचं ढग आजच भर मी. प्रेज द लॉर्ड. आणि याला पुढच्या रविवारी यावं लागेल. हालेलुया. आणि असं भरेल का हा लीडर पण बनेल. प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही काय भरत आहात? ढग भरत आहात. हालेलुया. स्वतःचं पण आणि दुसऱ्याचं पण. आपल्याला काय सेवा दिली आहे? समेटाची सेवा. काय दिली आहे? बोला. समेटाची सेवा. समेटाची सेवा. कशाची सेवा दिली आहे? चर्चमध्ये नोकरीची सेवा नाही. ठीक आहे. ही चर्च विचारची सेवा केंद्र नाही की पास्टर आम्हाला पाकिस्तानला जायचं, प्रार्थना करा. पहिला समेटाची सेवा केली का तुम्ही? तुम्ही काय केलं? किती आत्मे जिंकले की मी तुम्हाला पाकिस्तान पाठवू? तुमच्यासाठी प्रार्थना करू. का करू मी प्रार्थना? प्रेज लॉर्ड. कुठल्या बायबलमध्ये लिहिले आहे? जे परमेश्वराने तुम्हाला काम दिले ते तुम्ही न करू, आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करू तुम्हाला चुकीच्या कामाला पाठवण्यासाठी? इतका मूर्ख नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? बोला. समेटाची सेवा. समेटाची सेवा आम्हाला दिली गेली आहे. प्रत्येकाचं कार्य काय आहे? आत्मे जिंकणे. काय आहे? प्रार्थना जरी करता कुणासाठी करा? शेजाऱ्यासाठी, गल्लीसाठी, खानदानासाठी, दोस्तांसाठी, की त्यांचं काय होऊन दे? तारण. ते काय बनवून दे? लीडर. ते काय बनवून दे? पार्टनर. ते काय होऊन दे? प्रभूच्या वचनाला करायला शिकून दे. हे ते आहेत ज्यांसाठी आपल्याला येशू ख्रिस्ताचे नाव दिले गेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उचला आपला हात द्या. धन्यवाद. रिंदला क्रौ साताली अंग्रस सातरा बलबा. रिंदला अंग्रस शोत्रा रबालीगा. धन्यवाद. धन्यवाद या संदेशासाठी. धन्यवाद आहे की तुम्हाला ठाऊक आहे कुठले ढग एकत्र करायचे. हा 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 हा. बोला. येशू ख्रिस्त भारताचा प्रभू आहे. सैतान भारतातून गेले आहेत, मुंबईतून गेले आहेत, महाराष्ट्रातून गेले आहेत, यूपीतून गेले आहेत, गुजरातमधून गेले आहेत. येशूच्या नावामध्ये तारण होत आहे. तारण होत आहे. तारण होत आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक गलीमध्ये, प्रत्येक बिल्डिंग मध्ये लोकांचं तारण होत आहे. तो सैतान जे लोकांना येशू ख्रिस्ताविषयी चुकीचं सांगत होते, तारण स्वीकारण्यापासून थांबवत होते, त्यांना आम्ही हाकलून लावतो येशूच्या नावामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ग्लोरी. ओरडू शकता गौरव. बोला गौरव. मी पुढे वाढत आहे. बोला. मी पुढे वाढत आहे. मी पुढे वाढत आहे. यश माझे आहे. मी गरीब नाही होऊ शकत. मी गरीब नाही होऊ शकत. मी गरीब नाही होऊ शकत. मी श्रीमंत आहे. बोला. मी श्रीमंत आहे. मी जगावर जय मिळवला आहे.
हालेलुया. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात आम्ही तुमचे स्वागत करणार आहेत. कोण आहे जे पहिल्यांदा आले आहेत उभे राहू शकता, जोरात टाळवा शकता आपण यांच्यासाठी. आम्हाला आनंद आहे तुम्ही आमच्यामध्ये आहे. आज येशू ख्रिस्ताला ग्रहण करून जा जे तुम्ही ऐकलं, कारण तुम्ही सुद्धा नवीन उत्पत्ती बना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सुद्धा सैतानाला हकलू शकता आणि काय करा, समेटाची सेवा सुरू करा. हालेलुया. तुम्ही तुझ्या डोळ्याला बंद करा आणि या प्रार्थनेला आपल्या हृदयात विश्वास करून बोला. हे प्रिय पित्या परमेश्वरा, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत देवाच्या पुत्रामध्ये मी विश्वास करतो की तो माझ्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि आज तो जिवंत आहे. मी आपल्या जिभेने घोषणा करतो की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आजपासून माझा प्रभू आहे आणि माझा स्वामी आहे. मी वाचलो आहे, मी आजपासून देवाचा लेकरू आहे. धन्यवाद परमेश्वरा मला वाचवण्यासाठी. मी विश्वासद्वारे आपल्या आत्म्यामध्ये देवाच्या जीवनाला स्वीकारतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. जोरात टाळवा शकता यांच्यासाठी. स्वागत आहे तुमचं देवाच्या राज्यामध्ये. याच्या पहिला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद परमेश्वर तुझे लेकरांसाठी जे इथे आहेत आणि कुठे सुद्धा आहेत ते, त्याने आज येशूला आपल्या तारणकर्त्याच्या रूपाने ग्रहण केले. मी प्रार्थना करतो येशूचं नाव यांच्या सर्वदा असेल. येशूच्या नावामध्ये सैतानाचा यांचा कुठलाच दावा कब्जा नाही. येशूच्या नावामध्ये या आतापासून आशीर्वादित आहेत. येशूच्या नावामध्ये धन्यवाद प्रभू. पण आशीर्वाद देतो तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या प्रेमाद्वारे, तुझ्या समजद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. बस शकतो तुम्ही. प्रेज लॉर्ड. ही वेळ आहे आपले दसमास, आपली भेट देण्याचा. कॉयर आपलं मदत करेल, सहायता करेल गाण्यासाठी. प्रेज लॉर्ड. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काहीही होवो, माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी. त्याच्या राज्याचा वारी पवित्र आत्म्याने परिपूर्ण. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काही होवो, माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी. त्याच्या राज्याचा वारी पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझा जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी. त्याच्या राज्याचा वारी पवित्र आत्म्याने परिपूर्ण. माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझा जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महाविजयी. त्याच्या राज्याचा वारी पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो,
त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो महाविजयी, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो महाविजयी, महाविजयी, महाविजयी. हालेलुया. आपण प्रार्थना करू, आपल्या हाताला उचलू. आपण धन्यवाद देऊ प्रभूच्या भेटीसाठी. धन्यवाद देतो प्रभू या भेटीला आणण्याचे अनुग्रह संधी दिल्याबद्दल. सन्मान आम्हाला दिला. तुझ्या वचनानुसार आम्ही तुझा सन्मान करू शकलो. तुझं वचन सांगते देवा पुढे कधी मोकळ्या हाताने येऊ नका. तुझं वचन सांगते प्रभू दशमानला भंडागृहात आणा. तुझं वचन सांगते फर्स्ट फ्रूट विषयी. तुझं वचन सांगते भेट विषयी. तुझं वचन सांगते बीज विषयी, पार्टनर्स विषय. ते सर्व तुझ्या वचनानुसार आम्ही केले आहे. वचनानुसार याची वाढलेली शेती आमच्याकडे वेगाने येत आहे येशूच्या नावामध्ये. हा प्रभू धन्यवाद, धन्यवाद. या भेटांवर तुझ्या आशीर्वादाचे आव्हान करतो आणि मल्टिप्लिकेशनच्या नियमला याच्यावर बोलतो येशूच्या नावामध्ये. आणि आम्ही बोलतोय तुझ्या राजाला वाढवत आहे. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. जोरात एकदा वळू शकता गौरव. हालेलुया. तर काय अनाउन्समेंट आहे लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम आहे प्रत्येक रविवारी आपण काय करत आहोत, कम्युनियन. काय करत आहोत, कम्युनियनला मिस करू नका. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर युअर लव वर्ड सुरू आहे वेनेसडे पासून. वेनेसडे, थर्सडे, फ्रायडे. जर टाळा वाजवता त्यासाठी प्रेज द लॉर्ड खूप महत्त्वाचं आहे. यू नो पास्टर बरोबर जे प्रोग्राम आहे बुधवार, गुरुवार, शुक्रवार मिस करू नका बिलकुल. बोल नका, रात्री आहे, चांगलं आहे. रात्री चांगल्या गोष्टीसुद्धा येऊ लागल्या. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपले ऑनलाईन चर्चेस आहेत वेगवेगळ्या भाषेमध्ये. खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये आम्ही खूप मेहनत करतो. तर खूप एक्सपेक्टीज लावतो आम्ही. त्याचा वापर करा. कुणाकडे नाहीत हे. आपले 36 ऑनलाईन चर्चेस आहेत. रिअल 36 आहेत. 22 वेगवेगळ्या भाषेत आहेत आणि 14 चिल्ड्रन चर्च आहेत. प्रत्येक चीज उपलब्ध आहे. तुम्हाला वापर करायचा आहे. होऊन दे की ह्याविषयी तुम्ही बोला, दुसऱ्यांना सांगा. होऊन दे की मी आणि तुम्ही ह्या मेहनतचा वापर करू. होऊन दे की तुम्ही सेंटर बनवा, सेलच्या थ्रू सेंटर बनवा. ही इच्छा आहे जी तुमच्या आतमध्ये झाली पाहिजे. तुम्ही नवी उत्पत्ती आहात आणि समेटाची सेवा तुम्हाला दिली आहे. हालेलुया. जर तुमचा फाउंडेशन स्कूल नाही झालं तर लवकरात लवकर फाउंडेशन स्कूल करा. नंतर 2 आपले क्रॅश कोर्स येत आहेत. क्रॅश कोर्स आहे लीडरसाठी. तुम्हाला चांगला लीडर पण तुम्हाला एनरोल करू शकता तुम्ही. 15 ते 20 तासाचा आम्ही लीडरशिप क्रॅश कोर्स करणार आहोत. तुम्हाला अजून लीडरशिप विषय शिकायचं, तुम्हाला लीडर बनायचं आहे तर स्वतःला एनरोल करू शकता यामध्ये. तर नाव देऊ शकता तुम्ही. जर तुम्ही सह लीडर आहे तर दुसऱ्याला सांगा या कोर्सविषयी. आमची ट्रेनिंग सुरू होणार आहे 17 जानेवारीपासून. कधी होणार आहे आणि 31 जानेवारीपर्यंत संपेल. तर 13 दिवसात आणि 1 फेब्रुवारीपासून मला नवीन लीडर पाहिजे. त्याचप्रकारे आमचा क्रॅश कोर्स असेल पास्टरशिपसाठी. पास्टरशिप काय असते ते तुम्हाला बनायचं. त्या पहिला तुम्हाला सेल लीडर बनावे लागेल. प्रेज द लॉर्ड. पण हां, तुम्हाला मन होतं, प्रभू तुम्हाला सारखं सांगत होता. सो प्लीज त्या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. ट्रेनिंग कधीपासून सुरू आहे, 17 जानेवारीपासून. कधीपासून सुरू आहे तुम्ही स्वतःला एनरोल करू शकता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक काम आपण अजून करत आहोत. 1 मिलियन ROR स्पॉन्सरशिप. यावेळी काय आहे ते रिंग कॉन्टेस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे आणि वोट घेऊन यायचं. काय घेऊन यायचं हा आपला मेन फोकस आहे. ह्या महिन्यात आपण करू शकेल त्याला 10 लाख कॉपीला आपण स्पॉन्सर करू शकेल. प्रेज द लॉर्ड. खूप सोपं आहे आणि सोप्या प्रकारे आपण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? ऐकताय? तर प्लीज आमच्यासोबत एकत्र या. आपण उभे राहू. प्रभूचा धन्यवाद देऊ. प्रभूचा धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपल्या हृदयाच्या आतून धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो प्रभू तुझ्या दयेसाठी. धन्यवाद या वचनाच्या ज्ञानाद्वारे आम्हाला शिकवल्याबद्दल. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. आनंद साजरा करा, वचन कार्य करते. शेजाऱ्याला बोला, आनंद साजरा करा, वचन कार्य करते.
subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.